नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर. तर आपण बघणार आहोत की आज दिनांक 4 ऑक्टोबर 2024 रोजी महाराष्ट्रातील काही प्रमुख बाजार समितीमध्ये नवीन कापसाला सध्या काय दर मिळत आहे याविषयी सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ सुरू करण्याआधी चॅनलवर कोणी नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. बाजार समिती बुलढाणा येथे कापसाची आवक आली 18 क्विंटलची. कमीत कमी दर आहे 6,800 रुपये, जास्तीत जास्त दर आहे 7,000 रुपये प्रति क्विंटल. पुढील बाजार समिती आहे मित्रांनो जालना. या ठिकाणी कापसाची आवक आलेली आहे 18 क्विंटलची. तसेच या ठिकाणी कापसाला जास्तीत जास्त दर मिळत आहे 60,000 रुपये प्रति क्विंटल. पुढील बाजार समिती नांदेड. आवक आली आहे 25 क्विंटलची. या ठिकाणी कापसाला जास्तीत जास्त दर मिळत आहे 60,000 रुपये प्रति क्विंटल. पुढील बाजार समिती पुणे. या ठिकाणी कापसाला जास्तीत जास्त दर मिळत आहे 60,000 रुपये प्रति क्विंटल. पुढील बाजार समिती राळेगाव. या ठिकाणी कापसाची आवक आली आहे 17 क्विंटलची. या ठिकाणी देखील कापसाला जास्तीत जास्त दर मिळत आहे 60,000 रुपये प्रति क्विंटल. पुढील बाजार समिती मानवत. या ठिकाणी देखील कापसाची आवक 80 क्विंटल आली असून कापसाला जास्तीत जास्त दर मिळत आहे 60,000 रुपये प्रति क्विंटल. पुढील बाजार समिती भोकर. या ठिकाणी कापसाची आवक 15 क्विंटलची आली असून कापसाला जास्तीत जास्त दर मिळत आहे 60,050 रुपये प्रति क्विंटल. पुढील बाजार समिती आहे परतूर. या ठिकाणी कापसाची आवक 19 क्विंटल आली असून कापसाला जास्तीत जास्त दर मिळत आहे 60,050 रुपये प्रति क्विंटल. पुढील बाजार समिती आहे शहादा. या ठिकाणी कापसाची आवक 18 क्विंटलची आली असून कापसाला जास्तीत जास्त दर मिळत आहे 60,000 रुपये प्रति क्विंटल. पुढील बाजार समिती यवतमाळ. या ठिकाणी कापसाची आवक 50 क्विंटलची आली असून कापसाला जास्तीत जास्त दर मिळत आहे 60,000 रुपये प्रति क्विंटल. 60,000 रुपये हा दर एकदम प्युअर ओलावा कमी असलेल्या कापसाला मिळत आहे, अशी माहिती बाजार समितीच्या अधिकाऱ्याने दिलेली आहे. असे दररोजचे कापूस बाजारभाव जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.